कधी कधी आपल्याला असं वाटतं की माझ्यासोबत अशी गोष्ट का होते, माझ्यासोबतच नेहमी असं का होतं, आणि ते आपण धरून ठेवतो आपल्या मनामध्ये आणि मग त्याच्याबद्दल गिल्ट फील करतो. सो हाय, मी ऋतुजा आणि मी बोलते लेटिंग गो म्हणजे नेमकं काय, किंवा गोष्टी धरून न ठेवता सोडणं, त्या गोष्टी सोडून देणं म्हणजे नेमकं काय. म्हणजे आपल्यासोबत एखादा कोणतरी वाईट वागला तर त्याच्यासोबतचं कायमचं नातं सोडून टाकायचं, की तो व्यक्ती बाद आहे आणि तो मला असं असं म्हटला सो मी त्याला सोडून दिलं, हे म्हणजे लेट गो नाही. तर लेट गो म्हणजे काय, आपल्या आयुष्यात अशा दररोज म्हणजे डे टू डे लाईफमध्ये भरपूर अशा गोष्टी होतात की त्या गोष्टी आपण मनाला लावून बसतो, की ती मला असंच का म्हटली किंवा तो मला असंच का म्हटला. म्हणजे मी समोरच्या माणसाला कधी वाईट बोलत नाही, समोरचा माणूसच मला का वाईट बोलतो. माझं सगळ्यांच्यासोबत चांगलं नातं असतं, पण समोरचा मला का समजून घेत नाही, तो मला वाईटच का बोलतो. किंवा आपले आईवडील असतील, भाऊ बहीण असतील किंवा मित्रमैत्रीण असतील, ते माझ्यासोबत असंच का बोलतात. इवन मी सगळ्यांना समजून घेतो पण मला कोणी समजून घेत नाही. सो ह्या थिंकिंगमध्ये आपण आपला बराचसा वेळ वाया घालवतो, आपली मेंटल हेल्थ कॉम्प्रमाइज करतो आणि त्यामुळे सगळ्यांचा विचार करण्यात आपण आपली एनर्जी घालवतो. जी आपण एनर्जी आपल्या चांगल्या कामात म्हणजे जे आपले गोल्स आहेत त्याच्यावरती जी एनर्जी घालवायला पाहिजे ती आपण इकडे घालवतो. सो असं वागल्यामुळे समोरच्याचा काहीच फायदा होत नाही, उलट आपलंच ह्यामध्ये खूप नुकसान होत असतं. किंवा आपलं एखादं मत कुणाला तरी पटलं नाही तर ती व्यक्ती आपल्याला सांगते की तुझं हे असं असं वागणं आवडलेलं नाही, तर आपण त्या व्यक्तीबद्दल राग मनात धरून बसतो आणि त्याच्याबद्दल थिंकिंग करत बसतो. पण मला असं वाटतं की आपण ती गोष्ट त्या सिच्युएशनवरती जिथं घडली आहे तिथंच ठेवून आपलं क्लिअर मन घेऊन आपण परत यायला पाहिजे. नाही तर त्याच गोष्टी जर का आपण माइंडमध्ये ठेवल्या तर आपलं ओव्हर थिंकिंग त्यावरती वाढतं आणि आपल्या लाईफमधल्या सगळ्याच गोष्टी जर का आपण सिरियस घ्यायला लागलो तर मग आपण जगणं विसरून जाऊ असं वाटतं. कारण आपण सारखं लोकांचा विचार करत बसतो, हा मला असं म्हटला, ती मला तसं म्हटली. आपल्याला असं वाटतं की आपल्याला सगळ्यांनी चांगलं म्हणावं, आपल्यासोबत सगळ्यांनी चांगलं राहावं आणि ह्या अपेक्षांच्या ओझ्याखाली आपण दुसऱ्यांच्याकडून ॲक्सेप्ट खूप करतो आणि त्यामुळे आपण लेट गो करायला शिकत नाही असं मला वाटते. जेव्हा आपण दुसऱ्यांच्याकडून अपेक्षा कमी करेल आणि एखादी गोष्ट आपल्यासोबत घडली त्याचं जर का पॉझिटिव्ह वेनं घेतलं किंवा ती व्यक्ती तशीच आहे यार सोडून देऊया असं म्हणून आपण पॉझिटिव्ह वेनं घेतलं तर आपल्या लाईफमध्ये पुढं जाण्यासाठी खूप चांगलं होईल. कारण मला वाटतं जी लोक आपल्याला वाईट बोलतात म्हणजे जी आपल्या ओळखीची पण नसतात, कधी कधी आपण एखादं चांगलं काम करत असतो आणि 4 लोक आपल्याला काहीतरी बोलतात, तर मग त्यांच्याबद्दल विचार करून आपली एनर्जी, आपलं जे महत्त्व आहे स्वतःबद्दलचं ते कशाला कमी करून घ्यायचं. म्हणजे ते लोक आपल्या ना दुःखात असतात ना आनंदात पण आपल्या नसतात. सो बेसिकली ते लोक आपल्यासाठी कोणी लागत पण नाही. सो त्यांचा आपण विचार कशाला करायचा. सो मला वाटतं आपण त्यांना लेट गो केलेलं बरं. कोणतीही सिच्युएशन असू दे त्याच्यावरती लेट गो करून आपण पुढं जायला शिकलं पाहिजे. काही नाती आपल्या लाईफमधून निघून जातात तेव्हा देखील आपल्याला लेट गो करायला खूप त्रास होतो. जर का आपण असा वेळेनं विचार केला की ती व्यक्ती माझ्यासाठी नव्हतीच किंवा त्याच्यापेक्षा चांगलं युनिवर्स मला देणार असेल किंवा मी चांगल्यासाठी बनले असेल आणि हे आत्ताचं नव्हतं माझ्यासाठी, असं जर का आपण पॉझिटिव्ह विचार केला तर गोष्टी सोडायला खूप चांगल्या, म्हणजे आपण गोष्टी सोडून द्यायला खूप शिकू. जर का त्याच गोष्टीमध्ये आपण अडकून राहिलो तर आपल्याकडेच येणाऱ्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे येऊ शकणार नाहीत. सो त्यामुळे लेट गो करणं खूप गरजेचं आहे. काही वेळा ती माणसं असतील किंवा एखादे विचार असतील पण लेट गो केल्यानं आपल्याला आपला मेंटल पीस राहतो आणि आपल्या इमोशन्सची जी दोरी आहे ती आपल्याच हातात राहते. आयुष्यात पुढे जायचं असेल ना तर पास्टमध्ये घडलेल्या गोष्टी किंवा आणखीन भरपूर सिच्युएशन असतात. पास्टमध्ये ज्या लोकांनी आपल्याला हर्ट केलेलं असतं त्यांना आपण आपल्या मनात ठेवून पुढे जाऊ शकत नाही. जेव्हा आपण त्या गोष्टी आपल्या मनातून सोडून देत नाही त्याशिवाय आपल्याकडे नवीन नाती किंवा नवीन चांगले विचार कसे काही येणार. जे काही पास्टमध्ये घडलं आहे किंवा कोण काही वाईट बोलते जस्ट लेट गो आणि जे तो आपल्याला करायचा त्याच्यावरती आपण फोकस करू. आणि लेट गो करणं म्हणजे काही वीकनेस नाही आहे किंवा इगो असल्यासारखं नाही आहे. तर लेट गो करणं म्हणजे एक मॅच्युरिटी आहे. म्हणजे आपण लेट गो करायला शिकलो तर आपण मॅच्युअर आहोत असं मला वाटतं.
तो ह्याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.